तुमच्या जिल्ह्याला किती पीक विमा मिळणार? पहा जिल्ह्यानुसार सविस्तर माहिती आपल्या सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवरती. शेतकरी मित्रांनो, यावर्षी पावसाचा खंड पडल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली. बहुतांश शेतकऱ्यांचा आमच्या जिल्ह्यासाठी पीक विमा किती मिळणार अशा प्रकारचा प्रश्न होता. या टप्प्याअंतर्गत 35,08,000 शेतकऱ्यांना 1,700 कोटी रुपयांचा आगाऊ म्हणजेच अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार बहुतांश ठिकाणी पीक विम्याची आगाऊ रक्कम नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. पहिल्या टप्प्यात राज्याच्या पीक विमा कंपनीचे 35 लाख शेतकऱ्यांना 17,000 कोटी रुपयाचा आगाऊ पीक विमा वाटप करण्याची मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट विम्याची रक्कम वितरित करण्यास सुरुवात केली आहे. काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम जमा झाल्यासंदर्भात SMS मोबाईलवरती पाठवण्यात आलेले आहेत. ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नसेल त्यांनासुद्धा पीक विम्याची रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यावरती वितरित केली जाईल. अंतरिम नुकसान भरपाई अंतर्गत जिल्हा प्रशासनाने विविध जिल्ह्यातील पीक विमा कंपन्यांना नोटीस बजावल्या होत्या. त्यानुसार विमा कंपन्यांना 25% अग्रिम पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना द्यावा लागणार होता. परंतु काही विमा कंपन्यांनी विभाग आणि राज्य स्तरावर आव्हान केले. त्यानंतर अपिलावर सुनावणी सुरू करण्यात आली. संबंधित विमा कंपन्यांनी आतापर्यंत एकूण 1,700 कोटी रुपयाची भरपाई देण्याचे मान्य केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा वितरित करण्याची विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी पीक विमा कंपन्यांवरील सुनावणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या सर्व प्रक्रियेचा विचार करता शासनाकडून जिल्हानिहाय जाहीर करण्यात आलेली अग्रिम पीक विमा भरपाई शेतकऱ्यांच्या पुढील म्हणजे नवीन वर्षाच्या 2-3 तारखेपर्यंत वितरित करता येईल. जिल्ह्यानुसार लिस्ट अशा प्रकारे आहे. नाशिक जिल्हा लाभार्थी संख्या आहे 3,50,000. मंजूर रक्कम झालेली आहे 155 कोटी. जळगाव जिल्हा आहे लाभार्थी संख्या आहे 16,921 आणि मंजूर रक्कम झालेली आहे 4,88,00,000. अहमदनगर जिल्हा 2,31,831 160 कोटी 28 लाख. सोलापूर जिल्हा 1,82,534 111 कोटी 41 लाख. सातारा जिल्हा 40,406 6 कोटी 74 लाख. सांगली जिल्हा 98,372 22 कोटी 4 लाख. बीड जिल्हा 7,70,574 2,41 कोटी 21 लाख. बुलढाणा जिल्हा 36,358 18 कोटी 39 लाख. धाराशिव 4,98,720 2,18 कोटी 85 लाख. अकोला 1,77,253 97 कोटी 39 लाख. कोल्हापूर 228 13 लाख. जालना 3,70,625 160 कोटी 48 लाख. परभणी 4,41,970 206 कोटी 11 लाख. नागपूर 63,422 52 कोटी 21 लाख. लातूर 2,19,535 2,44,044 कोटी 87 लाख. अमरावती 10,265 मिळालेली रक्कम आहे 8 लाख. मित्रांनो, अशा सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.